आपल्या मागं टेन्शन नसलं तरी आपण जबरदस्ती टेन्शन लावून घेतो, कारण आपल्याला स्वस्त पण असं हॉटेल तर मिळणं मुश्किलच आहे हो. मग रात्र कुठं काढायची? आपली मित्र संघटना एवढी जबर आहे की त्यानं सोय लावलीच म्हटलं. फक्त 700 रुपयात 3 बेड कोणालाही परवडणार. असं कुठं भेटते का भाऊ? तर हे भवन बस स्टॉपच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि याचं नाव आहे वानखडे ट्रस्ट शेतकरी भवन. माया थोबाड्यावरून तुम्हाला दिसतं असेल की मी किती हवेत आहे. तर माया फायदा झाला म्हणून मी सांगून राहिली. मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे. सिंगल बेड 200 रुपयात म्हटलं. जर पेपर विपर द्यायला आले तर कामात पडते म्हणून सांगितलं तुम्हाला. आता 1-2 तास प्रवास केल्यावर भूक तर लागणारच आहे. नाश्ता पाणी करून सण झोपा काढल्या मग मस्त. कायच टेन्शन नाही आम्हाला. रात्र कुठं झाली दिवस कुठं निघाला हे माहीतच नाही पडलं. मग काय पटापट मस्त मेकअप चेकअप करून तयारी केली आम्ही आणि रेडी झालो भाऊ फिरासाठी. खरं कारण नाही सांगत तुम्हाला काय आलो होतं. ज्या कामासाठी आलो ते जर सक्सेसफुल झालं तर नक्कीच सांगेन भाऊ. काही विषयच नाही त्याच्या. आणि चहा तर आपल्या जीवाच्या पार आहे भाऊ, म्हणून चहा प्यायला गेलो. पण काही त्या दादानं साखरच नव्हती टाकली त्याच्या. मग काय पोचलो आपण आपल्या महत्वाच्या ठिकाणी कार्य करासाठी. मोठं एलपाळत थोबाड दाखवून राहिलो तर